श्री गणेशाय नमः. जय जाजी कमलनंदनाम दुष्ट दानव असुर मर्दनाम भक्त कामच चकोर चंद्रनाम या देवेंद्र हरी पुरुषाम ये पयोब्दिवासा यदुकुळ टिळकाम पुढे बोलवी कथानका ईशे श्रुतिया चित्त दोंदिका आनंदाब्दी उत्तमळे मागील अध्यायी सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मीननाथा मारुणी पुन्हा उठले परीक्षा देऊनी श्री गुरुच्या भावने मचिंद्रे धरोने अज्ञानपण मीननाथा सवे केले रुदनम परी गोरक्षाचे जाणीवपण परीक्षेचे आणले आसो या परी येथून निघून मार्गी करीत चालिले गमनम तो तैलंगदेशी गोदा संगम समुद्र तीर पातळे गोदा संगमी करून स्नान आत्मलिंग शिवाचे भावे पूजून तेथून गोदेचे तट धरून पश्चिम देशी गमताची तो 12 लिंगातील लिंग समर्थ आवड्या आणि परळी वैजनाथ तै करून या सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालिले ते मार्गी चालिता गोदा सव्यतो वाल्मिकस्थान विपिन मर्व गर्भागिरी पर्वत पर्व येऊन या तेथे पोचले ते रान कर्कशाचाट गगनचुंबित तरु अपाट तया माझी तृण अपाट न मिळे वाट चालावया व्यग्र जंबुक शार्दूळ हरी वनारीस काननांतरी हिंडती ते जन्मंतरी उग्र वेश दावूनिया जाळी आलेली कगळी सगन की तेथे रश्मीचे न पावे दर्शन की आर्कोदय लपी गगन ऐसा भास वाटतसे. ज्याचं कर्कश अरण्य होतं अरण्य होतं त्या अरण्यात तुमची चालल्या बोरी बाबळ फळ सक्षमी रातांजन कर्दव अनेक नामी खैरईवर कटक धामी काननात तरु मिरवती एक तुराटारकी फुल्लाट वरकड तीष्ण कटक कटम तेवी कनक खंडजाळी आचाट पर्णकुटिका दैशिकी तया माझी तृण उचित स्थानावर तरु झाले व्यक्तम तेने धरो देवीचे सहसा नितांत जाकिन्यले शरीरम महाते कानन सुरस वसन नेशिविले भूदेवीशी हरितवर्णी कुसुम पदरास बुट्टीवेली मिरवली मनाल कासया नेसली वसन तो परपुरुष दिनकर गगनी मनोनी कोळवीत दारा लज्जेने स्वस्विरीला लपविती मनोनी मित्रकांता जागा सांगोनी बैसल्या अंबुज भागा धरा देवीच्या लज्जित मार्गा लक्ष्मणिया रक्षिले ऐशा परी काननाचाट दर्शन नोये मै पाठम तेथे पाहुणी मचिंद्र सुबट मना माझी दचकला परी कवनार्थ कनकवीट जे होती भस्म झोळीत तस्करी कोणी हरिलतीचे म्हणून चित्ती विस्मितम कैसा नोहे हानिकारत गोरक्षाचा नोबी स्वार्थ पहावया परिषेत मचिंद्रनाथ उदेला आणि नाश आनंदात चालले असताना त्याच्या डोळीमध्ये सोन्याची वीट होती आणि त्या विटेमुळे त्याला काही चोरायची भेव वाटलं ते काम काही नव्हतं पण त्याला गोरक्षाची परीक्षा पाहायची होती. हा आपण घेऊन अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण ना तरी प्रतापवंत तस्कर भय त्या नाही की हे तमाचा प्रताप जेती आरका संचरे भय पोटी की उदयाची बळी चंचुपुटी लागता कौपकाय थरकापे की मशकाचे उड्डाणे मंद्राचळ व्यापील की भयाने की सर्पकृत किंवा रुचिक दंशाने खगेंद्र काय भय तयाचे कन्याये मचिरनाथ पाळू न शके तस्कर भयाचे
परी श्री गोरक्षनाथाचे चित्त परीक्षेशी उदेले. कल्पोनी चित्ती आयशे परी मग गोरक्षाचे जती वागुतरी. बोलता झाला काननांतरी पाचारोनी निकटवे. आणि चालता चालता मग तू गोरक्षाला काय म्हणतो आता, म्हणे वत्सा ऐकबा कैसे उद्धत दिशे विपिन कर्कशम. तरी काही भय अरण्यास नांदते की तस्करी. परमपूर्ण व्यक्त तरुदाटी जेथे अर्कन पडे दृष्टी. ऐशे कानी कर्कश पोटी मद भय आज संचरली. तरी बाळा प्रज्ञावंत आहे की नाही भय सांग आता. तस्कर भयाची समूळ वार्ता काननात न येवोया. ऐशे बोलता मचिलनाथ गोरक्ष विचार करी मनात. म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेली. आणि मग त्या मच्छिंद्रानं गोरक्षाला विचारलं, तिथे या काननामध्ये काही चोरायचं भेव भेव आहे काय म्हणे. मग गोरक्षनाथ मनात विचार करतो, या मच्छिंद्राला कसं काय चोरायचं भेव वाटू राहिलं. तया शब्दो दहीचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्तम. म्हणून हा शब्द उदयवंत आला असेल निश्चय. तरी तो म्हणे ताता कैसे समजावे फुलावरुनी रुखा द्यावी नावे. ऐसे शब्दावरुनी मान समजावे ओळखावे सुज्ञानी. तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारितम. तरी या शब्दाची असे भ्रांत निरसोनी दुरू करावी. ऐसे योजन गोरक्षनाथ मौन धरोनी मार्गी चालत. परी काननी अधिकोत्तरात भयानक दिशे पदोपरी. जव जव कानन भयानक दिशे तव तव गोरक्ष मचिंद्रा पुषे. म्हणे बा अरण्य बहु कर्कश पदोपदी दिसतसे. तरी तस्कर भय येते आहे की नाही सांग माती. परी गोरक्ष उत्तरा उत्तरा ते काहीच तयाचे न देई. जैसा विश्वमित्र समर्थ मक रक्षकाच्या श्रीरामार्थम. स्थविता तेने दशरथा ते परी उत्तर न देई काहीच. त्या चिन्याये गोरक्ष मौन धरून गमन तसे सुपंत आवनी. तो पुढे चालता देखले पाणी संचरपणी स्थिरावली. उदक पाहता उंचावळत गोरक्षोदे मच्छिनाथ. म्हणे बा गोरक्षा संचरत येते उदकाये नेटके. तरी माझी जोडी कक्षेत घालूने पुढी कायशे करी गमन. तो मी येतो लगबगे करून दिशा फिरून पाडसा. आणि मग चालता चालता त्या अरण्यात पाणी दिसलं. मग मच्छिंद्रा म्हणतो, ही जोडी घेऊन तुम्ही पुढे चाला, मी येतो म्हणे मागून. ऐशे मनात म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास. मग स्कंदी वाहुनी मी नाथास कक्षे जोडी घातली. परी घालिता कक्षे जोडी वजन वस्त लागे हस्त कमळी. मग मनात म्हणे प्रताप बळी भय यातची नांदतसे. आणि मग मच्छिंद्रांची जोडी दिल्यावर ती जोडी त्याला जड वाटली. आणि मग गोरक्ष मनात म्हणतो, नाथाचं भेव याच्यातच म्हणजे या जोडीमध्ये. ऐशे म्हणून स्वचित्तांत स्कंदी वाहुनी मिलनाथ. मच्छिंद्र सोडूनी चिल्लरात पुढे जात सशिष्य. पुढे जाता शतपावली कक्षेतून भिक्षा जोडी काढिली. त्यात पाहता देखो निवीट उत्तम हटकाची. पाहताची दृष्टी कनकवीट म्हणे ही फुका द्याला मच्छिंद्रनाथ सुबट. मग दाट लसूण इतरून अपाट जुगारून वीट त्या माझी. आणि मग ती जोडी पाहिली त्यांना. जोडीमध्ये सोन्याची वीट होती. मग त्याला दाट गवत पाहिलं, त्या गवतामध्ये फेकून दिली. त्या कनकविटे समाग्र कृती पाषाण पावनी गोरक्ष झटी. जोडी ती घालून कक्षे प्रती पुन्हा नेसवी जोडीते. आणि त्या मापाचा एक दगड घेतला, त्या जोडीमध्ये टाकून दिला. कक्षे जोडी घालून स्कंदी पुन्हा मिननाथ घेऊन. लगबगेने मार्गक्रम करीत असे नाथतो. सुपंतर सुद्धा तातडीने एक कोस गेला डोळे करून. तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागुता तातडी.
पुढे जात ते गोरक्षनाथ मागून मच्छिंद्र लगबग येत परी तो नाथ पे गोरक्षनाथ मार्ग क्रमिता मच्छिंद्रा परी इतक्या नेते बावे मार्ग मिळता ना तो पावे तरी लक्षे लघु शंके लागी धावे सत्संगा माझी मिळाल्या या परी सौच्या सर्वांशी जावे लागत आहे सर्वानुभवे संग संगती ओवनी ठाये विसावाशी महाराज आयशा परी आहे गमन तेवी मच्छिंद्र आले घडून परम तातडी करिता गमन परी तो न मिळे गोरक्ष आयशे परी गोरक्षनंदन पुढे चालता सुपंत पंथाने मार्ग काढिला 1.5 कोस योजन जाणून खून अंतरीची असं करता करता 1.5 कोस पुढे निघून गेला तरी जाऊन थांबला म्हणे गोरक्षनाथ तो अवचट देखिला तरू गोरक्ष पाये दृष्टी परून मनात मने वावे शिरू येऊ जावे नाताशी आयशे योजनी सोचितास पाहता झाला उंबर तरुते तो त्या ठाई पोखरीत अद्भुत वामतीर्थ देखिले मग जोळी काढिली कक्षेतून स्कंदीचा उतरिला नाथ मीन मग आंबू पात्र करी कवळून पोखरणीत उतरला सारोनी आपले स्नान अंगी परम केलेले परम उपरी आपले नेम सारून घातले स्नान मिलनाथा तो मार्गावून मच्छिंद्रनाथ आची तातडीने आले तेथ स्नान करून यथास्थित नित्य कर्म सारिले सकळ सारिले नित्य नेमा बैसले मार्गी विश्वासा बैसल्या उपसव्या उगमा पुन्हा दावी मच्छिंद्र म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कश आरण्य येतपर्यंत आपणा लागले भयवंत पुढेही लागेल आयशेची आणि मग त्या थांबल्यानंतर मच्छिंद्रनाथ त्याला म्हणतो निवडून माग आपल्याला एवढं आरण्य लागलं निवडून पुढं असंच लागल म्हणे येरू म्हणे जी गुरुराया याऊनी पुढे अधिक काय मच्छिंद्र म्हणे काय भय काननी या आहे की गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जड पर डर होता जो तो डर थोर म्हणे मागे चिराईला आहे जी आणि मग मच्छिंद्र गोरक्ष मच्छिंद्राला म्हणतो जे काही आपल्याला भेव होतं म्हणे ते भेव आता मागच राहिलं म्हणे आता नाही डर काहीचा स्वस्थ असावे काया वाचा मागे राहिला भावसाचा जड डराचा महाराजा तरी आता कृपा देई आपणापाशी डर नाही मग भय काहीचे कानन प्रवाही जड असता अचाट यावरी बोले मच्छिंद्रनाथ आपणा जवळ जड आहे बहुतम हा अटकवीत भस्मजोळीत श्रीराज्यातून आणली म्हणून तू ते भय स्थिर विचारितो काननाथ येरू म्हणे अशस्वात जड नशे डर गेला ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्तात चित्ती म्हणे हाटकविटे ते सांडिले की कळेना आणि मग तो गोरक्षनाथ त्याला सांगतो ते डर माग राहिला मच्छिंद्रनाथ दचकला तो म्हणे आपली त्याला फेकून दिली काय म्हणे माग ऐसे जाणून सोचितात मच्छिंद्र तळमळी पहावयाचे परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरून हात पर्वतावरी नेतशी तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघु शंका करी पर्वतमाता गोरक्ष मौनवरी मद समजेल म्हणून मग 2 घटिका स्वस्ती क्षम शेवटीचे विश्राम उपरी अवयव परीक्षा लागून मार्गक्रमू म्हणतात ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपुला झोळ्या घेऊन कक्षे अडकोनी बांधिती आणि मग ते झोळ्या घेतल्या निघाले म्हणे तो मच्छिंद्र आपली घेऊन जोळी विकासोनी पाये नेत्र कमळी
तो कनका नशे पाषाणवळी ही जोडी माझी नांदतसे. आणि मग त्यानं आपली जोडी पाहिली, तिच्यात ते सोन्याची ईट नव्हती पण दगड होता म्हणे. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत, आहा म्हणोनी आरंबळत कनकवीत गेली म्हणोनी. मच्छिंद्र बोले क्रोधे करुणा त्वा टाकिले रे माझे धन. तुझे ओझे काय दारुण झाले होते तयाचे. आहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू. परमा येते वेचोनी शरीरू हटक आणले होते म्या. तरी हा थोर मध्य अनर्थ कैसा युजिला श्री भगवंते. हातीचे सांगून गेले वित्त तरी देव क्षोभ जाणावा. ऐसे म्हणून दंडादंड धावत पुन्हा परतोनी मागे पाहत. ठाई ठाई चाचपीत उकरोनी महिषी. ऐशी करोनी अपार चेष्टा अंग टाकी मही प्रतिष्ठा. गडबडा लोळोनी स्पुंदे स्पष्टा कर कमळी पिठीतसे. पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत. माळावरती धरून असत कर्म बुडाले म्हणतसे. ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घस्वरे हांबरडा फोडित. जीवास सोडू म्हणत कैसे गेले ते केले दैवाने. पिशाच समान भ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे वित्त. धावोनी उकरामही ते कोणीतरी येऊन या. आणि मग तो मच्छिनाची येड्यावानी करू राहिला. मग उकळीतो काय धाना करता. गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन. तू कोण कोणाचा येऊन पाळीतीने मिरविशील. आयशे अनओळखीने बोलत तेने हृदयी दचकला गोरक्षनाथ. मग मच्छिंद्राचा धरून हात पर्वतावरी नेतसे. तो महानग पर्वत गर्भंगी उभे चढले तयावरी. चढता लघुशंका करी पर्वत माता गोरक्षम. सिद्धियोग मंत्र जपोनी मंत्रधार कनक वर्णी. सकळ पर्वत दिदेप्यमानी शुद्ध हटकी मिरवला. आणि मग गोरक्षनाथांना मच्छिंद्राचा हात धरून त्या डोंगरून नेलं. सगळा डोंगरच सोन्याचं करून दाखवला. मग चिरी गोरक्षाशी नमन करुण म्हणे लागेल तुटके घेई जे सोने. हे मच्छिंद्र पावनिया जान म्हणे धन्य धन्य गोरक्षा. गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल तुटके घ्यावे कनका. येरू म्हणे तू परिसनिका लाभलाशी पाडसा. मग हृदयी धरोनी गोरक्षनाथा म्हणे बा धन्य आहेस सुतम. सकळ सिद्धीचे माहेरयुक्त होऊन जगी मिरविशी. मग मी ऐसा परिस्थिता कोण काय करू अपार सुवर्ण. उत्तम निधानाला की सोडून वल्लरी रसा का पहावे. हातीचा टाकून राजहंस व्यर्थ कवळू फोल वायसम. की कामधेनु असता गृहास तक्र मागे घरोघरी. दैवे निगी लाभल्या हाती किमर्थ शोधल्या किमया युक्ती. चिंतामणीची आस्थावस्ती चिंता करावे कासयाचे. ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ साधला तुझ योगाने. आता कासया व्हावे सुवर्ण सकळ निधी असशी तू. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजपर्यंत कनकजोळी वागविली. तरी ते वागवावया कारण कोणता होता मनी काम. तेच कामना दृश्यमान माते दावी महाराजा. आणि मग गोरक्षनाथ म्हणतो इतके दिवस झाले म्हणजे मग ती जोडी ती सोन्याची तुम्ही जोडीत का वागवली म्हणजे. तो मच्छिंद्रनाथ काय सांगू तुम्हाला. येरू म्हणी वत्साईक मम हृदयची होती भूक. आपले देशी मोडून हटक बहु साधूचे पुजावे. तया हटकाचे करून अन्न मिळवावे अपार संतजन. भंडारा करावा ऐशे मन कामेचे वेधले. इतका त्यात होता चित्ती म्हणून वागविले हटका प्रती.
यावरी बोले गोरक्ष जती तरीही कामना पेरेन मी. मग पर्वती बैसून मच्छिंद्रनाथ आपण पुन्हा उतरता खालता. उचलून नेले माथा पर्वता माथी गोरक्षके. मग गंधर्वाच जपोनी होती स्वर्गा फिरली बसवती. जेणे करून मही चळवती चित्रसेन उतरला. श्रीनाथाशी करोनी नमन उभा राहिला कर जोडून. म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावे मी. आणि मग त्याला त्या चित्र गंधर्वाला बोलवलं आणि मच्छिंद्र पुढे येऊन तो उभा राहिला आणि विचारायला काय काम आहे. येरू म्हणे गंधर्वनाथा अनेक पाचारी गंधर्व येते. त्या हाती पाठवणी मही वरते मेळा करा सर्वांशी. नाना बैरागी संन्यासी जपी तपी संत योगी याशी. येथे आणोनी समाजाशी अन्नदाने उत्सव करावा. सूर गंधर्व गणपती सहित देवदानव वल्लरी सहित मेळोनी अपरिमित आनंद उत्सव करावा. ऐसे सांगताची चित्रसेना ते. मग चित्रसेन पाचारीला गंधर्वाते. एकशत गंधर्व महीवरते प्रगट झाले येऊन या. मग त्या गंधर्वाशी चित्रेशना सांगून सर्व वर्तमान. दाई दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणली की. जपी तपी योगशील गुप्त प्रगट आणले तत्काळ. नवनाथादी शिष्टमंडळ येऊन या पोचले. शुक दत्तात्रेय यज्ञवल्की वशिष्ठ वामदेव कपिल शेखी. व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिकी पाचारिले गंधर्वी. अष्टयाऐंशी सहस्र कृषी भासम स्वर्गी मुनी उतरले देव किन्नर. गण गंधर्वात वसुलोक अपार तपोलोक पातले. सगळे देवदानव सगळे बोलून घेते त्या तपासाचा. त्या अत्याष्टव वसुसहित परिचराला विमान व्यक्तम. तेने येताची मच्छिंद्रास वृत्तांत किलोतळेचा सांगितला. की सोडोनी श्रीदेशावनी सिंहलदीपा गेली मौनाकिनी. परी तुमच्या वेगे करोनी क्षीण शरीरी झालीशे. तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्य. परियोगक्षम सो शरीराते आहात की त्रिवर्गम. मच्छिंद्र म्हणे आवोदी ताता तव कृपेची दृष्टी असता. सदा निरवू सर्व क्षमता पदोपदी अर्थाते. ऐसे वदता उभय जाण ती जेवास उतरता पाक शासन. ब्रह्मा विष्णू रुद्रेदी पूर्ण महिलागी उतरली. श्रीनाथाशी भेटोनी सकळा. मग ठाई ठाई सर्व मंडळा. विराजोनी वार्त सकळा ठाई ठाई करताची. येरीकडे गोरक्षनाथ पाचारुनी मच्छिंद्राते. म्हणे समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा. आणि मग सगळे जे देवदानव सगळे गोळा झाले. आणि मग आता गोरक्षनाथ त्या मच्छिंद्राला काय म्हणतो पहा. तरी तुमची कणकवीत आणून देतो सुबट. तू तिच्यात अर्थ सारोनी सुबट बोलवावे समजताते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ काय करू ही कणकवीत. तुझ एवढा शिष्य वर्गात असता चिंता नशे मज. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगदा असे गोरक्ष सुत. म्हणे महाराजा प्रतापवंत सकळ तुम्ही प्रगटता. ऐसे बोलून वागू तरी माथा ठेवी चरणावरी. म्हणे महाराजा स्वशरीरी स्वस्थापन असावे. अष्टसिद्धी अनिमा गरिमा प्राप्ती प्रकामा आणि महिमा. वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारी. पाचलेल्या अष्टजनी येवोनी लागल्या गोरक्ष चरणी. म्हणती आज्ञा करा स्वामी कामनेशी सह अर्थाते. आणि मग तेवढ्या सिद्धी पाचल्या. आणि मग त्या गोरक्षाचे नमन करून काय काय ते सांगा म्हणे. येरी म्हणे ओ विप्र भगिनी तृप्त करावे मंडळा लागोनी. सरसान्न रुची करोनी संतुष्ट सर्व करावे.
मग तेच अवश्य म्हणून सिद्धी वेतीच्या झाल्या आपल्या भोवती अन्न निर्मिले पर्वतामादी शरसादी पक्वानी अशी सिद्धी योजिल्या कामा याच परी सदाजमार्जन समाज सप्तती सत्व्या नेमोनी उत्तम मही पवित्र करीतसे तरी त्या सप्तही सत्व्या कोण ऐका तयाचे नामाभिधाने आणि तयाचे काय कानने निरपुले विधीने तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्मकाळा जाणोनी लक्षावे यांनी बाळा विधी अक्षरे लिहिली भाळा वाचोनी पहाती सत्व्या जरी सप्त सत्व्या मानवाशी शोभान मिरावे असुर प्रदेशी रान सत्वी वंशराशी विलोकिवोनी जातसे वृषभ अन्य गावाचे पशु गोड सत्वी आहे त्यासम वासत सत्वीचे खेचरास पक्षी कुळा निर्वतसे आंबुदा सत्वी जळचरात समुदा सत्वी उदळी जातम आशिया कामी सत्व्या सात कामलोभ भावे लाविल्या त्या सातही पारिचारिका सर्वज्ञावंती करिता निकाम या परी वाढले आनंद का जळ देवता आराधिल्या कुमारी धनंदा नंदा विमला लक्ष्मी विख्यात प्रबळ ज्ञान मंगळा नववी समर्थ देवता बाळा या नववी वाढीची सकळाची आणि प्रत्येक जे होते तेवढे बोलवलं ज्याची त्याची कामं करायला लावली म्हणजे गंधर्वे करावे पाचारण समाचार घेवास्त वसुनी चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी उपरीचर वसूने कर पल्लवी सकळांशी दक्षिणा द्यावी मच्छिंद्र करिता अवनी प्रदक्षिणा भावार्थे चित्रसेन गंधर्वादी तांबूल देतसे सर्वाप्रती आणि तीर्थजे गंगा भागीरथी तोयवाडी सर्वाते या परी अष्टोत्तर शततीर्थे पाणी वाहती समर्थे आणि उज्ज्वलपणे उच्छिष्ट पात्रे ऐशिकाने करताते महानुभाव जो उमापती अति आदरे स्वपंथी अप्सरा किंकर गायन करती नारदादी यवनिया ऐशे नेम नेमोनिया कामा दिदले ऐशे कार्य उगमा आनंदोत्सव होता सुकर्मा सर्वानंद हेरावे ऐशी होता आनंद स्थिती परी गैनी आठवला गोरक्ष चित्ती मग येऊन या मच्छिंद्रा प्रती बोलता झाला प्राणिक आणि मग तिकडे एवढा मोठा कार्यक्रम चालू असताना गोरक्षनाथ मच्छिंद्राजवळ आला त्याला त्या कर्दम गोळ्याचा तो गैनीनाथ तयार केलेला होता तो आठवला हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था परी कर्दम पुतळा गैनीनाथा येथे आणावा वाटते ऐसे मोहक ऐकोनी वचन म्हणे गांधारवा पाठवून कांते सहित मधु ब्राह्मण बाळास आणावा आणि मग ज्या ब्राह्मणाजवळ तो ठेवलेला होता त्याला त्या दोघांशीच घेऊन यावं मग चित्रसेना सांगोना वृत्तांत पत्र लिहिले मधु विप्राचे सुलोचन गंधर्वाचे उकून हस्ते कनकगिरी पाठविला गंधर्व जाऊनी कनकगिरीशी भेटोनी कांते लागी मधु विप्राशी मग आनंदोत्सव वृत्तांताशी निवेदिले सकळ तेथे मग पत्रा दे कोणी त्या हाती वाचून पाये विप्रमूर्ती पाचारणी मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली मग बाळास परिवार येता झाला मधु विप्र मुक्काम वहीवरम साधोनिया पोचला आणि मग तो मधु ब्राह्मण पत्र वाचलं आणि मग तो तिथे येऊन पोचला म्हणजे मुलाला सप्तवर्षी गैनानाथ आनोनी लोटला परावरता
मच्छिंद्रांची घेऊन त्या ते प्रेम चुंबन घेतसे अति स्नेहाने करोनी लालन म्हणे अवतारी कर भंजन गौबी जन्मा गैनी नाम सकळा लागी निठावी. आणि मग त्या गैनीनाथाला घेतलं सगळ्या देवाला यांना गैनीनाथ दाखवला. आयसे स्नेहाचा परम अवसर पाहुणी बोलता झाला शंकर की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्राम. तरी त्या अवतारानी नेमस्ती मी मिळवे नामा प्रतिम. तरी त्या अनुग्रहाचे स्थिती गैनीनाथ वधविला. तरी त्या ते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण. मी अनुग्रह याचा घेईन पुढले ते अवतारी. ऐसे सांगता शिव त्यास मग बोलावणी गोरक्षास. प्रत्यक्ष अनुग्रह गैनीनाथास गोरक्षाने देवविला. सर्व देवाचे साक्षे सहित मौली ठेविला वरदहस्त. ब्राह्मपारायण गैनीनाथ झाला सत्य पर्यसा. अनुग्रह उत्तरास मंडळी संगम एक मासम. उभयता आनंद द्रुम मग कुबेर पाचारुनी नेमम. सांगता झाला गोरक्षम म्हणे हा कानी कनक गिरिजा घेवोनी आम्हा देई अपार भूषण. सकळ मंडळी गौरवोन पाठवणे स्वस्थाना. मग तो कुबेर बोले वचन येथेची आसो द्यावे धनम. मी लागेल तैसे इच्छे समान भूषणा ते आणवितो. आणि मग त्या गोरक्षाने त्या कुबेराला बोलवलं सांगितले हा कनकगिरी सोन्याचा हा तुला घे म्हणे आम्हाला जे जे लागेल ते दे म्हणे. कुबेरानं सांगितलं ते मला काहीच नको म्हणे तुम्हाला जे लागेल ते मी देईन म्हणे. मग अपार जिंदे वस्त्रे आणून महत्वासारखे दिलेले वाटोन. द्रव्य दिव्य देखोन याचक जन तोषविले सकळ. सकळ तोसोनी पावोनी मान पावती आपले स्वस्थान. परी मच्छिंद्र तेथे राहून अभ्यासिती गैनीते. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपले स्वस्थाना जाता. त्या सवे नेऊन मिननाथा शिवलदीपी पाठविला. आणि मग तो उपरीच्या वस्तू येत होता त्याच्याबरोबर त्या मिननाथाला शिवलदीपी पाठवलं म्हणजे त्याच्या आईने. उपरीच्या वस्तूने मिननाथ केला किलोतळेच्या हस्तगत. मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला केशी. किलोतळेने ऐकून वृत्तांत नेत्री आणले अश्रुपात. म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ कैसा भेटेल कळेना. उपरीचर बोले ओ शुभाननी चिंता न करी काही म्हणी. एक वेळा मच्छिंद्र मुनी निज दृष्टी पाशील. ऐसे म्हणून उपरीचर गेला एरीकडे किलोथळा. हृदयी कवळोनी मिननाथ बाळा प्रेम चुंबन घेतसे. म्हणे बाळा माझी खंती होतसे की तुझ प्रतिम. सोडोनी आलाशी नाथ निगुती श्री मच्छिंद्र प्रियाते. ऐसे बोलूनी मिननाथा ते वारंवार चुंबन घेत. येरीकडे गर्भांध्र पर्वती गैनी विद्या अभ्यासी. तेने वेळेस कोण कोण तेथे राहिले होते एक ऐका नाथ. आणि मग गैनीनाथ टपाल बसवला तिला आता कोणची नाथ होती ते पहा. विचार करोनी उमाकांत गर्भांध्री ते राहिले. आदृश्य श्री नंगी प्रेरण स्वस्थाना गेला कुबेर निघोन. तेने नग तो कनकवर्ण जाकळोनी पै गेला. परी गर्भांध्री पर्वतात वस्तीस राहिला उमाकांत. तो अद्यापि आहे स्वस्थानात मातार्बा देव म्हणती त्या. तयाची या पश्चिम दिशेस कानिपा राहिल्या शिष्य कटकेशी. वस्ती करोनी नाम या ग्रामाशी मडियांशी ठेविले. तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जती. त्याहून पूर्वेस मही पर्वती जालिंदर राहिला. आणि त्या पर्वता पहिल दिवशी नागनाथ राहिला वडवानाशी. आणि रेवणा सिद्ध तयामयशी विटेग्रामी राहिला. वामतीर्थ गर्भांध्र पर्वती राहता झाला गोरक्ष जती.
सवेची शिष्य ठेवून सप्ती विद्या सांगे गैनीते 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गैनीनाथम सकळ विद्येचे स्वस्तामर्त्यम तया देई साठविले परी कोणती गावी मधु ब्राह्मण गेले होते गैनीस ठेवून ते जालिंदरा समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले परी गैनीनाथ अभ्यासाचे झाले पात्र भरित मग गोरक्ष बोलवून त्या ते विप्रापाशी पाठविला यावरीच्या वस्तीस वसते झाले बहुत दिवस शके 1000 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या परी या यवन धर्म कवर व्यक्त झाले आश्रम पुढे औरंगजेबाचे पाहून पुसता झाला लोकांशी या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी म्हणतीत कानुबा पर्वती मच्छिंद्र आवडीचे स्थान याचे ग्रामाचे ते त्याहून पूर्वेश जालिंदर विकताशी त्याची कबर त्याहून खालता वल्ली थोर गैनीनाथ नांदतसे मग येणे ऐकून 80 मात पालखी ते त्या नावाचे जानपीर जालिंदराचे ठेविले असे राजाने गैनीनाथास गौबी पीर नाम ठेविले तेवी साचार महीजदी बांधोनी पूजाने ठाई स्थापिली मच्छिंद्रानी कानिपाचे नामाभिधान बदलून साचे मायबा कानुबा बोलून साचे यवन पुजारी स्थापिली आणि मग या मच्छिंद्रात जागजागी समाध्या घेतल्या आणि मग औरंगजेबाचं राज्य आल्यानंतर त्याला विचारलं या समाध्या कोणाची आहे म्हणजे यांनी सांगितलं तुमच्याच पूर्वजाची आहे त्यानं त्यांची नावं ते बदलून गौरीनाथ जालिंदरला अशी त्यांच्या ह्याच्यात नावं ठेवली म्हणजे कल्याणा कलबुर्गी बाबा चैतन्य राजबाबगर नामे ठेवली त्याने म्हणाल्या केले यवन कारण ऐशे विपरीत त्या राये परी समाधी पाहिल्या कबरी आयशा म्हणून त्या ते पडला भासम की हे पीर असती यवन कुळाचे म्हणून प्रविष्ट करावे म्हणून ऐशे कृत्य घडले या परी ऐकून श्रोता बोले की कबरी युक्तनाथ केले भले काय म्हणून झाले की तरी ते अंतरसाक्षनाथ यवन राजे होतील माहिती ते खेळतील हिंदू देवाचे म्हणून कबरी बांधिल्या परी हे असो आता कथन मध्य कथा असती दैदिप्यमानम नाथांनी योजून आपलाले स्थान ठाई राहिले गोरक्ष सत्व्या नेवोनी रक्षण निघता झाला तीर्था कारणम त्या सत्व्या तेथे अद्याप राहून रक्षिताची स्थानाशी या परी पडे पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊनी भरतरीसम ही कथा पुढे रसा भरीत श्रोतिया श्रवण शुकारा नरहरी वंशी धुंडी कुमर कवी माधवाशे संत किंकरम कथा सांगेल भक्तिसार भरतरीचे आख्यानम स्वस्ती श्री भक्तिकथासार समंत गोरक्ष काव्य किव्यागार सदा परिशोध भावी चतुर त्रयोदशीमाध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु पुंडली कवलदेवहित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान